हवामान विभागानं अवघ्या 5 मिनिटांपूर्वी जारी केला सॅटेलाइटचा फोटो। तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक महाकाय ढग महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती उभा। पुढील 3 तासांमध्ये महाराष्ट्रासाठी अत्यंत भयावह त्या ठिकाणी ठरू शकतात। विजांचा तांडव, चक्रीवादळ आणि भयानक गारपीट। 15 वर्षापूर्वी जो हाहाकार विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उडाला होता, तोच इतिहास आज पुन्हा घडण्याची भीती निर्माण झाली आहे। सोलापूरच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासन हाय अलर्टवरती। नेमका हा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चक्रीवादळ आणि पावसाचा तडाखा त्या ठिकाणी बसणार, सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा। चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब देखील करा। शेतकरी मित्रांनो, आताच सॅटेलाइटचा फोटो हवामान विभागानं जारी केलाय आणि हा फोटो जर आपण पाहिला तर काळजाचा अक्षरशः ठोका चुकेल। दक्षिणेकडून आलेल्या या ढगाच्या पोटात समुद्रातले प्रचंड बाष्प त्या ठिकाणी आता साठलेला आहे आणि हा ढग जमिनीपासून अवघ्या 10 किलोमीटर उंचीवरती असून तो इतका वजनदार आहे की जर फुटला तर पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे त्या ठिकाणी बरसतील। ताशी 120 किलोमीटर वेगानं वाहणारं हे वारं आणि जमिनीला भेगा पाडणाऱ्या विजा हे केवळ भाकीत नाही तर निसर्गाचा एक कोपच आहे। सोलापूरमध्ये काल झालेल्या विजांच्या कडकडाटातही काही व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलाय आणि हीच परिस्थिती आता संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी पसरत आहे। सरकारनं तातडीची बैठक घेऊन राज्याचे 3 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी विभाजन केले आहे आणि या विभाजनामध्ये नेमके कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस पडणार, कोणत्या ठिकाणी विजांचा कडकडाट असणार हे त्या ठिकाणी स्पष्ट केले। आता पहिल्या टप्प्यामध्ये पुढील 48 तासामध्ये त्या ठिकाणी दक्षिण महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, यामध्ये कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, पुणे आणि बारामती यासारख्या जिल्ह्यांना आणि तालुक्यांना रेड अलर्ट त्या ठिकाणी दिलाय, कारण इथं ढगफुटी सदृश्य पावसाची त्या ठिकाणी आता शक्यता वर्तवली गेली। दुसऱ्या टप्प्यामध्ये जे काही जिल्हे आहेत ते म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथं ताशी 60 किलोमीटर वेगाने वारं वाहतील। ज्यांची पत्र्याची घरे आहेत, ज्यांची पाचटाची घरे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आव्हान त्या ठिकाणी आता करण्यात आलेलं आहे। तिसरा टप्पा जो काय आहे तो त्या ठिकाणी मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या भागांमध्ये विजांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कडकडाट होईल असं त्या ठिकाणी सांगण्यात येते। चौथा आणि 5वा टप्पा यामध्ये विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील जे काही जिल्हे आहेत यामध्ये त्या ठिकाणी 21 ते 25 एप्रिलच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र हा अवकाळीच्या विळख्यात असेल असं एकंदरीतच त्या सॅटेलाइट फोटोवरून त्या ठिकाणी सांगण्यात येते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, गेल्या 15 दिवसामध्ये निसर्गानं आधीच त्या ठिकाणी खूप सोसले। तुमचा शेतमाल जर का उघड्यावरती त्या ठिकाणी असेल तर तो सुरक्षित स्थळी हलवा। वादळ सुरू असताना मोठ्या झाडाखाली किंवा विजेच्या खांबाखाली अजिबात त्या ठिकाणी उभं राहू नका, कारण की सुपर अल्निनो नावाचा जो काय महाराक्षस आहे तो आता त्या ठिकाणी सक्रिय झाला आहे। ही परिस्थिती एकंदरीतच 2015 सारखी गंभीर होतानाचं चित्र एकंदरीतच त्या ठिकाणी दिसतंय। हवामान विभागाचा हा जो काय अंदाज आहे तो म्हणजे सतर्क राहण्यासाठी दिलेली जी काय पूर्वसूचना आहे, त्यामुळे घाबरून न जाता अगदी त्या ठिकाणी सावधानता बाळगा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची त्या ठिकाणी काळजी घ्या। शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्याचं हवामान नेमकं कसं आहे? ढग दाटून तुमच्या जिल्ह्यामध्ये येतात का? तुमची सध्याची परिस्थिती कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून इतरांनाही त्याची माहिती त्या ठिकाणी मिळेल। अशा ताज्या आणि खात्रीशीर हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला, विशेषतः शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती नक्कीच शेअर करा। सुरक्षित राहा, काळजी घ्या। धन्यवाद।